नाशिकच्या तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीच्या विरोधात जॉगर्स ग्रुप गांधीनगरनं विरोध दर्शवला। झाडं लावत महानगरपालिकेच्या भूमिकेला विरोध दर्शवत निषेध नोंदवलाय। दर आठवड्याला इथं झाडं लावली जातील असा इशारा देत महानगरपालिकेने वृक्षतोडीचा निर्णय रद्द करावा अशी मागणी यावेळेला ज्येष्ठ नागरिकांनी केली। प्रशासनाने हेकेखोरपणा करू नये असंही मत यावेळेला व्यक्त केलं। गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या तपोवनामध्ये तपोवन वाचवा या मोहिमेखाली नाशिककर आणि पर्यावरण प्रेमी हे एकवटलेले आहेत। वृक्षतोड करू नये यासाठी अनेकांनी लढा उभारलेला आहे। आता त्या लढ्यामध्ये आणखी बळ देण्यासाठी नाशिकच्या गांधीनगर परिसरातील जॉगर्स ग्रुप जो आहे तो या तपोवनामध्ये झाडे लावण्यासाठी या ठिकाणी येतोय। सकाळपासून ते झाडे लावतायत आणि वेगवेगळ्या स्वरूपाची झाडं या तपोवनामध्ये ते लावताना दिसून येत आहे। त्यांच्या काय भावना आहेत हे थेट आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल काका, कशा पद्धतीनं हे तुम्ही करण्याचं नियोजन घेतलंय? नाशिकमध्ये सध्या आता कुंभमेळा येणार आहे। त्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने शासन हे वनराई जी इथं आहे दिसते आपल्याला ती संपूर्ण नष्ट करण्याच्या मागे, कारण की साधू लोकांचा इथं कॅम्प लावायचा आहे। अहो, साधू हा मुळातच जंगलात राहणारा माणूस, संत महंत हे जंगलात राहतात, मग त्यांना तर उलट ही जागा चांगली झाडाची, मग ते रानच का आपण नष्ट करावे? जर तुम्हाला तसं वाटतच आहे तर दुसरीकडे करा ना। खरं म्हणजे या सगळ्या दरम्यान शासनाला एकच विनंती आहे की शासनाने हेकेखोरपणा करू नये, एवढीच आमची विनंती आहे। विरोध याला साधूग्रामला नाहीये, आमचा विरोध या जो महोत्सव होतोय याला पण नाहीये, हा जो महोत्सव याला पण नाहीये। आमचा प्रशासनाला विरोध नाहीये, आमचा फक्त वृक्षतोडीला विरोध आहे। हा कुणाचा दांडा गोतास काळा धरून नाशिकच्या पर्यावरणाला हा का ठरवू नये हीच आमची विनंती आहे। आणि याच प्रकारे आम्ही सगळ्या ग्रुपला आव्हान करतो, नाशिकच्या सगळ्या संस्थांना आव्हान करतो की त्यांनी या लढ्याला पाठिंबाला, चळवळीला पाठिंबा द्यावा। याच्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर तुम्ही झाडे येऊन लावताय आणि प्रशासन एका बाजूला जी झाडे विदेशी आहेत किंवा काही झाडांचा ज्या ठिकाणी अडथळा येणार आहे ती झाडं तोडण्याच्या तयारीमध्ये आहे। तुम्ही झाडे लावून त्यांना काय नेमका संदेश देऊ पाहताय? मी अशा प्रकारे संदेश देऊ इच्छितो की या ठिकाणी जे साधू महंत येणार आहे त्यांना झाडाखाली, वृक्षाखाली चांगल्या प्रकारे सावली मिळावी, 100% ऑक्सिजन मिळावा आणि त्यांचं आरोग्य आणि येथे येणारे जे काही यात्रेकरू असतील ते सिंहस्थासाठी येणार आहे त्यांना सुद्धा 100% ऑक्सिजन मिळावा। व्हिडिओ जर्नलिस्ट भावेश बागुलसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।